जगदंबेच्या कर्तृत्व पूजनाचा आज उत्सव, दुष्ट शक्तीचा नाश करून सत्याच्या प्रतिष्ठापनेचा उत्सव। आज विजयादशमी म्हणजेच दसरा। भारतीय संस्कृती आणि परंपरेचं रक्षण हिंदूंनीच केलंय, सरसंघचालक मोहन भागवत यांचं सुस्पष्ट वक्तव्य। जातीच्या अडचणी दूर करायला शासक बना, जरांगेंचा मराठ्यांना सल्ला। खूप सहन केलं, आता घरात घुसून हाणू, आमच्याकडे तुमच्यापेक्षा जास्त ताकद आहे, मनोज जरांगेंचा भाषणातून नक्की इशारा कोणाला? कराडचं समर्थन करायचं असेल तर देशमुखांना सहानुभूती नको, देशमुख कुटुंबाला सहानुभूती देणं बंद करा, धनंजय देशमुख यांचा पंकजा मुंडेंना सल्ला। भगवानगडावर झळकले आरोपी वाल्मिक कराडचे फोटो, पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यामध्ये वाल्मिक कराडचे फोटो व्हायरल। आम्हाला संपवायला 10 जन्म घ्यावे लागतील, धनंजय मुंडेंचा विरोधकांना थेट इशारा। मी बीडमध्ये पाणी आणणार, पंकजा मुंडेंनी व्यक्त केला विश्वास, बीडमध्ये रेल्वे आणायचं श्रेय दिलं बहिणीला। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गांधी जयंती निमित्त राजघाटावर महात्मा गांधींना पंतप्रधान मोदींनी केलं अभिवादन। सरकारचा जनतेशी सुसंवाद नसेल तर असंतोष जन्मतो, मात्र असंतोष व्यक्त करण्याची सध्याची पद्धत चुकीची, सरसंघचालक मोहन भागवतांचं वक्तव्य। आज धम्मचक्र प्रवर्तन दिवस, नागपुरामध्ये मुख्य सोहळा, दीक्षाभूमीवर कडेकोट सुरक्षा। ठाकरेंचे समर्थक मुंबईच्या दिशेने रवाना, मुंबईच्या दसरा मेळाव्यात सहभागी नाशिककर, ठाकरे समर्थक निघाले मुंबईच्या दिशेने। गांधी जयंतीच्या निमित्तानं मुंबईमध्ये काँग्रेसनं काढली शांतता पदयात्रा, खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वामध्ये निघाली पदयात्रा। राज ठाकरेंच्या निवासस्थानी दसरा मेळावा साजरा, कुटुंबियांसोबत केलं शस्त्रपूजन, शर्मिला ठाकरेंनी वाटली शिवसैनिकांना मिठाई।